नमस्कार मित्रांनो, आपण इंटरव्ह्यू मुलाखती करता ही व्हिडिओ लेक्चरची सिरीज सुरू केलेली आहे आणि या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजच्या अंतर्गत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या स्पर्धा परीक्षेमधील इंटरव्ह्यू करता कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 या अधिनियमाचं नाव आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 या कायद्याबद्दल मुलाखतीमध्ये काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या प्रश्नाच्या अनुषंगाने या कायद्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। आता कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 यावर प्रश्न का विचारले जाऊ शकतात? याचं पहिलं कारण हा महिलांच्या संरक्षणाकरता असणारा कायदा असल्यामुळे महिलांच्या बाबतीमध्ये यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। दुसरं कारण असं की तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कोणकोणत्या कायद्यांचा तुम्ही अभ्यास केला असा जर का प्रश्न विचारण्यात आला तर तुम्ही त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 चं नाव सांगितलं तर तुम्हाला यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। आणि तिसरं कारण आहे ते म्हणजे तुम्हाला काही परिस्थितीवर आधारित प्रश्न विचारले जातात। इंटरव्ह्यू मध्ये PSIचा असो किंवा राज्यसेवेचा इंटरव्ह्यू असो त्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला एखादी परिस्थिती दिली जाते आणि त्या परिस्थितीवर आधारित प्रश्न विचारला जातो। उदाहरणार्थ समजा तुम्हाला असं विचारण्यात आलं की तुम्ही PSI किंवा DYSP म्हणून काम करत आहात आणि तुमच्याकडे एक महिला आली आणि ती महिला तुमच्याकडे येऊन तक्रार करते की तिच्या नवऱ्याने तिला घरातून हाकलून दिलं, तर तुम्ही काय कराल? आता ह्या वस्तुस्थितीवर आधारित असणाऱ्या एखाद्या परिस्थितीवर आधारित असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्याबाबत असणाऱ्या कायदेशीर तरतुदींची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। आता इथं तुम्ही PSI आहात ह्या दिलेल्या उदाहरणाप्रमाणे किंवा DYSP आहात, तर जर का तुम्हाला ह्या कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाचं ज्ञान नसेल, नॉलेज नसेल, त्याबाबतची प्रोसेस माहिती नसेल तर या प्रश्नाचं उत्तर सर्वसामान्यपणे काय दिलं जाईल? सर, मी त्या महिलेच्या पतीला बोलावून घेईल आणि त्याला समजावून सांगेल असं एखादा सांगू शकतो। किंवा असंही सांगितलं जाऊ शकतं की सर की नवऱ्यानं बायकोला घरातून हाकलून दिलं म्हणून मी नवऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करील आणि योग्य ती कारवाई करील। ही एकदम मोघम उत्तर झाली। ही उत्तरं या ठिकाणी अजिबात अपेक्षित नाही आहेत। ही उत्तरं दोन्ही उत्तरं पूर्णपणे चुकीची होतील। कोणकोणती? मी त्या नवऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करेल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करेल किंवा त्याला बोलावून घेईन आणि त्याला समजावून सांगेन। तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसताना त्या व्यक्तीला बोलावण्याचा अधिकार तुम्हाला कुठून प्राप्त झाला? आणि समजावून सांगणं एखाद्या व्यक्तीला हे पोलिसांचं काम किंवा कर्तव्य नाहीये। आणि एखाद्या महिलेच्या बाबतीमध्ये आता अशा प्रकारची घटना घडली आहे, तुम्ही काय कारवाई करणं अपेक्षित आहे या ठिकाणी? आता ती केवळ मला एवढंच सांगते की नवऱ्यानं घरातून हाकलून दिलं ना, ती महिला सांगते की तिला शिवीगाळ केली, मारहाण केली, असं काहीही घडलेलं नाहीये, फक्त घरातून बाहेर काढले, तू घरात यायचं नाही, घरातून निघून जा। ही महिला निघून आली, कोणत्याही प्रकारचा वाद नाही, शिवीगाळ नाही, धमकी नाही। आता शिवीगाळ केली असती, धमकी दिली असती, मारहाण केली असती तर कायद्यातील तरतुदीप्रमाणे नवऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करता आला असता आणि त्याचा तपास करता आला असता। इथं भारतीय दंड संहितेप्रमाणे आपल्याला त्याच्या विरुद्ध या गुन्हा दाखल करून तपास करता येईल। पण आता इथं या महिलेला काय संरक्षण पुरवतोय आपण? तर त्याकरता हा कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 मंजूर करण्यात आला की एखाद्या वेळी ज्या वेळी नवरा बायकोच्या विरुद्ध एखादा अपराध करतो त्यावेळी अपराध करणाऱ्या व्यक्तीला कायद्याप्रमाणे शिक्षेची तरतूद केलेली आहे, परंतु जी पीडित व्यक्ती आहे, जी पत्नी आहे की ज्या पत्नीला घरातून हाकलून दिले, तिला घरात ठेवण्याबाबत इथं आपल्याला या फौजदारी कायद्याप्रमाणे अधिकार नव्हते, म्हणून हा अधिकार प्रदान करण्यात आला तो या कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 प्रमाणे। आता ह्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे आपण सर्वात शेवटी बघूया। लेक्चर जसं जसं ऐकत जाल तसं तसं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय द्यायला पाहिजे याची चांगली जाणीव व्हायला सुरुवात होईल आणि सुरुवातीला जी उत्तरं सांगितली होती ती उत्तरं कशी चुकीची आहेत हे तुम्हालाच समजून येईल। आणि मग अशा प्रश्नांचं उत्तर देत असताना आपल्याला कायदेशीर बाबींचं ज्ञान असेल तरच उत्तर द्यावं, अन्यथा उत्तर देऊ नये।
आता ह्या कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005, ज्याचं पूर्ण नाव आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005, मग यावर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? कौटुंबिक हिंसाचार हा अपराध आहे का? कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 या कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? मग तुमच्या बाबत असा कौटुंबिक हिंसाचार घडलाय काय? महिला असेल तर महिलेच्या बाबतीमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण ती महिला विवाहित असेल तर तिला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी कधी अविवाहित महिलांना देखील अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या या कायद्याप्रमाणे नवरा तक्रार दाखल करू शकतो काय? लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना या कायद्यातील तरतुदी लागू होतात का? या कायद्याप्रमाणे तक्रार कुठे दाखल करायची असते? पोलिसांना या कायद्याप्रमाणे काय अधिकार आहेत? तुमच्या समक्ष जर का कौटुंबिक हिंसाचार घडला तर तुम्ही काय करा? अतिशय महत्वाचा प्रश्न. इथं अपराध कोणता व शिक्षा काय आहे? की या कायद्याप्रमाणे अपराध मानलेली कृती कोणती, त्याकरता शिक्षा काय आहे, आणि इन कॅमेरा सुनावणी काय असते? इन कॅमेरा सुनावणी काय असते असं सहजपणे मी इंटरव्ह्यूला असणाऱ्या एका मुलाला विचारलं. हा काय मॉक इंटरव्ह्यू वगैरे नव्हता. त्यानं सांगितलं की सर, इन कॅमेरा सुनावणी म्हणजे ज्यावेळी एखादी सुनावणी असते त्यावेळी कॅमेऱ्याच्या साह्यानं रेकॉर्डिंग केलं जातं, त्याला इन कॅमेरा सुनावणी असं म्हणतात. हे उत्तर पूर्णपणे चुकीचं. इन कॅमेरा सुनावणीचा आणि कॅमेराचा कोणत्याही प्रकारचा काडी मात्र संबंध नाही. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घेण्यासाठी या कायद्यामधील काही तरतुदीवर आपल्याला संपूर्ण कायदा शिकायचा नाही. या कायद्यातील काही तरतुदीवर आपण चर्चा करूया. यातला पहिलाच प्रश्न असा होता की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? या अधिनियमाच्या कलम 3 मध्ये कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय ते स्पष्ट करण्यात आलेलं आहे. हा कौटुंबिक हिंसाचार कोणाकडून घडतो आणि कोणाच्या बाबतीत घडतो ते पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. की कौटुंबिक हिंसाचार हा महिलेच्या बाबतीत घडतो आणि तिच्या बाबतीत हा कौटुंबिक हिंसाचार कोणाकडून घडतो? नवरा किंवा नवऱ्याचे नातेवाईक यांच्याकडून हा कौटुंबिक हिंसाचार घडतो. याशिवाय जर का ती महिला विवाह न करता एखाद्या पुरुषासोबत राहत असेल, त्याला अलीकडच्या काळामध्ये नाव देण्यात आलेलं आहे लिव्ह इन. मग अशा लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलेच्या बाबतीमध्ये ती ज्या पुरुषासोबत राहते त्या पुरुषाकडून व त्याच्या नातेवाईकाकडून हा कौटुंबिक हिंसाचार घडू शकतो. मग कौटुंबिक हिंसाचार हा महिलेच्या बाबत घडतोय, नवरा किंवा त्याचे नातेवाईक किंवा ती ज्या पुरुषासोबत राहते, लिव्ह इन मध्ये ज्या पुरुषासोबत राहते त्या तो पुरुष आणि त्याच्या नातेवाईकाकडून हा कौटुंबिक हिंसाचार घडू शकतो. मग कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? की या कौटुंबिक हिंसाचार म्हणजे तो नवरा किंवा ज्या पुरुषासोबत राहते तो पुरुष आणि त्याचे नातेवाईक यांच्याकडून घडलेली विशिष्ट कृती. आता यांना नाव देऊ आपण प्रतिवादी. यांना काय नाव देऊया? प्रतिवादी म्हणूया. आणि तक्रार करणारी महिला आहे तिला काय म्हणूया आपण? वादी म्हणूया किंवा तक्रारदार म्हणूया. की जेव्हा ह्या प्रतिवादीकडून ह्या तक्रारदार महिलेच्या बाबतीमध्ये कृती घडते, कोणती? त्या महिलेला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवणारी किंवा हानी पोहोचवणारी. मग हे नुकसान शारीरिक किंवा मानसिक असू शकतं, किंवा त्याच्या जीवितास धोका असू शकतो, किंवा त्या महिलेचा छळ असू शकतो. हा छळ शारीरिक छळ, भावनिक छळ, मौखिक छळ, लैंगिक छळ, आर्थिक छळ अशा कोणत्याही प्रकारचा छळ असू शकतो. आता छळ तिच्या शरीराला मारहाण करण्यात आली, शिगरेच्या साह्यानं शरीराला चटके दिले, बऱ्याच वेळा हे घडतं, पकडीच्या साह्याने चिमटे घेतले, हा शारीरिक छळ झाला. मौखिक छळ म्हणजे शब्दांच्या द्वारे अपमान करणं. 10 वर्ष झाले एमपीएससी करते, साधी प्री पास होत नाही, तुझ्या जागी मी असते तर चालण्यात पाणी घेऊन जीव दिला असता. म्हणजे अशा प्रकारचं टोचून बोलणं. भावनिक छळ, एखाद्या महिलेला मूल होत नाही म्हणून तिला नावं ठेवणं, अशा प्रकारचा छळ केला जातो. किंवा आर्थिक छळ, तिचं उत्पन्न तिला दिलं जात नाही किंवा तिच्याकडे असणारं स्त्रीधन काढून घेतलं जातं. तिच्या जीवनावश्यक असणाऱ्या ज्या गरजा आहेत, आर्थिक गरजा, त्या गरजा पूर्ण न करणं. लैंगिक छळामध्ये त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिला अश्लील छायाचित्र दाखवणं किंवा एखादा व्हिडिओ दाखवणं, या सगळ्या बाबी त्या महिलेच्या छळामध्ये येतात. किंवा त्या महिलेच्या माहेरच्या व्यक्तींच्याकडनं हुंड्याची मागणी करणं,
किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर कृत्य करण्याची धमकी देणं, माहेरून अमकी वस्तू घेऊन ये, माझ्या मुलाला व्यवसाय टाकण्यासाठी तुझ्या बापाकडनं 1 लाख रुपये घेऊन ये, आणि अशा प्रकारची मागणी करणं आणि तशी मागणी पूर्ण केली नाही तर तिचा छळ करण्याची किंवा तिला नुकसान पोहोचवण्याची धमकी देणं, किंवा अशा प्रकारची धमकी तिच्या नातेवाईकांना देणं, ह्या सगळ्या बाबींना कौटुंबिक हिंसाचार असं म्हणायचं. ह्या सगळ्या कृती काय होतात? कौटुंबिक हिंसाचार या व्याख्येमध्ये घडतात. म्हणजे जेव्हा तक्रारदार असणारी महिला ही प्रतिवादीच्या विरुद्ध तक्रार करते की प्रतिवादीने तिचा छळ केलेला आहे, तिला नुकसान पोहोचलेलं आहे, तिच्याकडून हुंड्याची मागणी केली जाते किंवा अन्य कोणत्याही वस्तूची मागणी केली जाते किंवा त्या मागणी पूर्ण व्हावी म्हणून तिचा छळ करण्याची धमकी दिली जाते, त्याला कौटुंबिक हिंसाचार असं म्हटलं जातं. आता हा झाला कौटुंबिक हिंसाचार. आता लक्षात आलं की कौटुंबिक हिंसाचारामध्ये विवाहित महिलेच्या बाबतीत घडू शकतो किंवा लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलेच्या बाबतीत देखील घडू शकतो. आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबत तक्रार करण्याचा अधिकार हा नवरा असणाऱ्या व्यक्तीला नाही. म्हणजे इथं पुरुष तक्रार करणार नाही, इथं महिला तक्रार दाखल करते. मग कायद्याप्रमाणे सासू देखील महिलाच आहे, मग सासू सुनेच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकेल काय? बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की सून सासूला त्रास देते, वारंवार शिव्या देणं, वेळेवर जेवण न देणं, जेवणासाठी शिळे पदार्थ खायला देणं, अशा प्रकारची कृत्य सुनेकडून सुद्धा होतात. मग सासू तक्रार दाखल करू शकते का? नाही. या कायद्याप्रमाणे सासूला तक्रार करण्याची सुविधा या कायद्यामध्ये देण्यात आलेली नाही. एखादी महिला नवऱ्याच्या विरुद्ध किंवा ज्या पुरुषासोबत राहते त्या पुरुषाच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकते, सासू सुनेच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकत नाही. किंवा काही कुटुंबामध्ये आपल्याला असंही दिसतं की नवरा सगळी घरातली कामं करत असतो, बायको मात्र नवऱ्याकडनं जबरदस्तीने सगळी कामं करून घेत असतो. मग नवरा या कायद्याप्रमाणे तक्रार दाखल करू शकतो का? नाही. नवरा या कायद्याप्रमाणे आपल्या बायकोच्या विरुद्ध, बायकोनं माझ्या बाबतीत कौटुंबिक हिंसाचार केला म्हणून तो तक्रार दाखल करू शकत नाही. इथं केवळ महिला की जी एखाद्या पुरुषाची बायको आहे आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध, किंवा ती महिला ज्या पुरुषासोबत लिव्ह इन मध्ये राहते अशा पुरुषाच्या विरुद्ध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकते. अन्य कोणालाही इथं तक्रार करण्याचा अधिकार नाही. या महिलेच्या वतीनं तक्रार दाखल करू शकतील, तिचे नातेवाईक तक्रार दाखल करू शकतील, किंवा या कायद्याप्रमाणे नेमण्यात येणारा संरक्षण अधिकारी तक्रार दाखल करू शकेल. आता हे कौटुंबिक हिंसाचार घडला, मग आता याबाबत पुढे काय कारवाई आहे, या कायद्याप्रमाणे काय संरक्षण पुरवलंय? मग आता ह्या कायद्यामध्ये जी प्रोसेस सांगितलेली आहे ती प्रोसेस आपण समजून घेऊया. मग या कायद्याप्रमाणे एखाद्या महिलेला घरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे, एखाद्या महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे, मग तिला गरज आहे ती निवासाची व्यवस्था करण्याची आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्याची. म्हणून या कायद्याप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे सेवा देणाऱ्या व्यक्ती, की ज्या संस्थांना महिलांच्या बाबत सेवा सुविधा पुरवण्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा संस्थांनी राज्य शासनाकडे सेवा देणारी म्हणून नोंदणी केली पाहिजे. आणि मग सेवा देणाऱ्या अशा संस्था या महिलांना वैद्यकीय सुविधा पुरवणं किंवा राहण्याची सुविधा पुरवण्याची या सेवा देणाऱ्यावर जबाबदारी असते. आणि मग अशा नवऱ्यानं घरातून हाकलून दिलेला किंवा ज्या महिलांना अशा प्रकारच्या वैद्यकीय सुविधेची आवश्यकता आहे त्यांना अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या सेवा देणाऱ्या संस्था असतात, त्यांच्या मार्फत त्या महिलांना सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आणि मग ह्या सेवा देणाऱ्या संस्था काय करतात की ह्या घडलेल्या कौटुंबिक प्रसंगाबाबत या कायद्याप्रमाणे नेमण्यात येणाऱ्या संरक्षण अधिकाऱ्याला माहिती देतात. आता या कायद्याप्रमाणे एक संरक्षण अधिकारी देखील नेमला जातो. आता ज्या महिलेच्या बाबतीत कौटुंबिक हिंसाचार घडलाय, आता त्या महिलेला या कायद्याप्रमाणे अधिकार दिलेत की ती महिला या कायद्याप्रमाणे प्रदान करण्यात येणारं संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल करू शकते. बघा, एखाद्या महिलेच्या बाबत कौटुंबिक हिंसाचार घडल्यानंतर ती महिला कुठे जाईल? एकतर पोलीस ठाण्यामध्ये जाईल, थेट न्यायालयामध्ये जाईल, साहेब माझ्या नवऱ्यानं मारहाण करून घरात हाकलून दिलं, काहीतरी कारवाई करा. मग पोलीस, न्यायालय किंवा मगाशी सांगितलेल्या सेवा देणाऱ्या संस्था
या सेवा देणारे या सर्वांच्यावर बंधनकारक केलेलं आहे की ज्या वेळी अशा प्रकारे ज्या महिलेच्या बाबतीमध्ये कौटुंबिक हिंसाचार घडलेला आहे त्या महिलेला तुम्ही या कौटुंबिक हिंसाचार कायद्याप्रमाणे देण्यात येणाऱ्या संरक्षणाची माहिती द्या. तिला कायद्याची माहिती द्यायची आहे आणि माहिती देऊन तिला संरक्षण अधिकाऱ्याकडे पाठवायचे आणि संरक्षण अधिकारी मग त्या महिलेला माहिती देतो काय की तुला या कायद्याप्रमाणे न्यायालयाकडनं आदेश मिळवता येतात. कोणकोणते आदेश? कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळवण्याचा आदेश काढता येतो. घरातून हाकलून दिला असेल तर तिला घरामध्ये घेण्यासाठी आदेश काढता येतो. मुलांचा ताबा त्या महिलेकडनं घरातील लोकांनी हिसकावून घेतली असतील मुलं तर मुलांचा ताबा मिळवण्यासाठी आदेश काढता येतो. तिला जर का आर्थिक मदतीची गरज असेल तर आर्थिक मदतीसाठी आदेश काढता येतो. या कौटुंबिक हिंसाचार घडल्यामुळे तिचं जर का काही उत्पन्नाचं किंवा मालमत्तेचं नुकसान झालं असेल तर तिला नुकसान भरपाई मिळण्यासाठी आदेश देता येतो. अशा प्रकारचे आदेश काढता येतात. या सगळ्या आदेशांची त्या महिलेला माहिती देण्याची जबाबदारी संरक्षण अधिकारी, सेवा देणारे आणि पोलीस आणि न्यायालय यांच्यावर सोपवलेली आहे. म्हणजे पोलिसांच्याकडे ज्यावेळी आता ही महिला गेली आहे की तिच्या बाबतीमध्ये कौटुंबिक हिंसाचार घडलाय, तिला माहित नाही आहे की आपल्या बाबत जे घडले त्याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात ते तिला माहित नाही आहे. मग त्या पोलीस अधिकाऱ्यानं तिला या कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 प्रमाणे तिला मिळणारं जे संरक्षणाचे आदेश आहेत त्या आदेशाबाबत त्या पोलीस अधिकाऱ्यानं त्या महिलेला माहिती दिली पाहिजे आणि संरक्षण अधिकाऱ्याकडे जायला सांगितलं पाहिजे. आणि या संरक्षण अधिकाऱ्याकडे ही महिला गेल्यानंतर किंवा संरक्षण अधिकाऱ्याकडे न जाता सुद्धा थेटपणे ज्या महिलेच्या बाबतीमध्ये हा कौटुंबिक हिंसाचार घडतो ती या कायद्याप्रमाणे प्राप्त होणारं संरक्षण मिळवण्यासाठी या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करू शकेल. कुठं? प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. म्हणजे कौटुंबिक हिंसाचार घडल्यानंतर त्या कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळवण्यासाठी अर्ज कुठं करायचा आहे? न्यायालयाकडे करायचा आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे करायचा आहे. जर का महानगर असेल तर महानगर न्यायदंडाधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे. पोलिसांच्याकडे अर्ज करायचा नाहीये. आणि मग न्यायालयात अर्ज करायचा आहे. आणि अर्ज केल्यानंतर ह्या न्यायालयावर असं बंधन टाकण्यात आलेलं आहे की न्यायालयाने शक्यतो 60 दिवसाच्या आतमध्ये हा अर्ज निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अवघ्या 2 दिवसामध्ये ह्या न्यायालयाकडनं त्या संबंधित व्यक्तीला या अर्जाची माहिती दिली जाते, स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानं बाजू मांडली तर ठीक, नाहीतर हे न्यायालय या कौटुंबिक हिंसाचाराबाबत तक्रार करणाऱ्या महिलेच्या बाबतीमध्ये एकतर्फी आदेश काढू शकतात की नवरा आणि त्याचे नातेवाईक किंवा ज्या पुरुषासोबत ती राहते तो पुरुष आणि त्याचे नातेवाईक यांनी हजर राहून आपलं स्वतःचं म्हणणं मांडलं नाही तर त्या बाबतीमध्ये न्यायालयाला अधिकार असतो की न्यायालय त्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये त्या अर्जाच्या बाबतीमध्ये एकतर्फी आदेश देऊ शकेल. मग आदेश कोणते काढले जातात? आदेश काढले जातात ते नमूद केलेले 5 पैकी कोणतेही संरक्षणाचे आदेश काढले जाऊ शकतात की त्या महिलेच्या बाबत आता इथून पुढे कौटुंबिक हिंसाचार करू नका. घरातून बाहेर काढला असेल तर त्या घरातून बाहेर काढलेल्या महिलेला घरात घ्या. मुलांचा ताबा काढून घेतला असेल तर मुलांचा ताबा त्या महिलेकडे द्या. तिला आर्थिक सहाय्याची गरज असेल तर आर्थिक मदत करा. तिचं जर का काही उत्पन्नाचं किंवा मालमत्तेचं नुकसान झालं असेल तर तिला आर्थिक नुकसान भरपाई द्या. अशा प्रकारचे कोणतेही किंवा सर्व आदेश काढण्याचा अधिकार या न्यायालयांना प्राप्त असतो. आणि मग या कायद्याप्रमाणे संरक्षणाचा आदेश काढल्यानंतर त्या आदेशाची प्रत त्या महिलेला दिली जाते आणि सोबतच त्या आदेशाची प्रत ती महिला ज्या ठिकाणी राहते आहे तेथील त्या ठिकाणावर अधिकारिता असणाऱ्या न्यायालयाकडे नव्हे पोलीस ठाण्याकडे या आदेशाची प्रत पाठवली जाते आणि पोलिसांच्या मार्फत हा आदेशाची अंमलबजावणी केली जाते. आता जर का घरामध्ये घेत नसेल तर पोलीस ठाण्याकडे या आदेशाची प्रत गेली आहे आणि पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ती महिला घरामध्ये प्रवेश करते. हा आदेश काढला. ह्या आदेशाचं पालन जर का प्रतिवादी म्हणजे नवरा किंवा ती महिला ज्या पुरुषासोबत राहते त्या पुरुषानं या आदेशाचं पालन केलं तर आता पुढील कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. ही कार्यवाही इथंच समाप्त होते. म्हणजे कौटुंबिक हिंसाचार कायदा काय करतोय की ज्या महिलेच्या बाबतीत कौटुंबिक हिंसाचार घडतो त्या महिलेला या कायद्याप्रमाणे देण्यात येणारं संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करावा लागतो. अर्जाचा निकाल शक्यतो 60 दिवसात काढण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
संबंधित व्यक्तींना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यांनी आपली बाजू नाही मांडली तर त्या कौटुंबिक हिंसाचाराबाबत ते न्यायालय एकतर्फी आदेश काढतं. जर का कौटुंबिक हिंसाचार घडला आहे याची न्यायालयाला खात्री पडली तर नमूद केलेले जे संरक्षणाचे आदेश आहेत त्यापैकी कोणताही किंवा सर्व आदेश काढण्याचे अधिकार या न्यायालयाला प्राप्त असतात आणि या आदेशाचं पालन करणं आता संबंधित व्यक्तींच्यावर बंधनकारक आहे. आणि त्यांनी जर का आदेशाचं पालन केलं तर आता पुढील कारवाई करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कौटुंबिक हिंसाचार थांबलेला आहे. या कायद्याचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल झाला की त्या आता इथून पुढे त्या महिलेला शिवीगाळ करायची नाही, त्या महिलेला अपमानास्पद वागणूक द्यायची नाही, तिचं जे स्त्रीधन आहे ते तिच्या ताब्यात द्या, मुलांचा ताबा तिच्याकडे द्या, अशा प्रकारचे आदेश काढले. आता कौटुंबिक हिंसाचार इथून पुढे घडणार नाही. कायद्याचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल झाला. पण जर का त्या महिलेच्या नवऱ्यानं किंवा ती महिला ज्या पुरुषासोबत राहते आहे त्या पुरुषानं ह्या नमूद केलेल्या न्यायालयाच्या आदेशाचं जर का पालन केलं नाही तर आदेशाचं उल्लंघन केलं, 15 दिवस सुखात गेले, पुन्हा मागच्या गोष्टी सुरू झाल्या की नवऱ्यानं किंवा नातेवाईकांनी त्या महिलेला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात झाली, शिवीगाळ करणं, मारहाण करणं, ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा सुरू झाल्या. तर आता मात्र या आदेशाचं उल्लंघन करणं हा मात्र काय मानला जातो? अपराध मानला जातो, क्राईम मानला जातो. आणि या आदेशाचं उल्लंघन जर का केलं तर ती कृती अपराध मानली जाते आणि त्या कृतीला शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. 1 वर्षापर्यंत कारावास किंवा 20,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षांना तो पात्र ठरेल. बघा, इथं कौटुंबिक हिंसाचार हा अपराध आहे का? नाही. कौटुंबिक हिंसाचाराची कृती अपराध मानली जाणार नाही. बरोबर? या कायद्याप्रमाणे कौटुंबिक हिंसाचाराची कृती ही अपराध मानली जाणार नाही. त्या अपराधापासून संरक्षण मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला या न्यायालयाकडे अर्ज दाखल करता येईल आणि संरक्षण मिळवण्यासाठी आदेश काढता येतील. या आदेशाचं उल्लंघन करणं हा मात्र या कायद्याप्रमाणे अपराध असेल आणि त्या अपराधाला शिक्षा या कायद्यामध्ये नमूद केलेली आहे. आता कायद्याची ही प्रोसेस लक्षात आली की कौटुंबिक हिंसाचार घडल्यानंतर त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी ती महिला न्यायालयाकडे अर्ज दाखल करते. अर्जावर शक्यतो 60 दिवसाच्या आत निर्णय घेतला जातो आणि आवश्यक असलेले आदेश न्यायालयाकडनं काढले जातात आणि आदेशाचं पालन करणं त्या प्रतिवादींच्यावर बंधनकारक आहे. जर का आदेशाचं पालन नाही केलं तर ती कृती अपराध मानली जाते, त्याकरता शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. आता एक उदाहरण सांगतो की पोलीस ठाण्यामध्ये महिला आली आहे. तुमच्याकडे मगाशी जे उदाहरण सांगितलं होतं की तुम्ही फौजदार आहात, तुम्ही डीवायएसपी आहात, तुमच्याकडे महिला आली आहे, ती तक्रार करते. तिने तक्रार काय केली होती की तिच्या नवऱ्यानं तिला घरातून हाकलून दिलं. एवढ्या एका वाक्याऐवजी ती असं म्हटली की साहेब, मला सकाळी नवऱ्यानं मारहाण केली, नवऱ्यानं इतकं मारलं की माझा हात मोडला, हात फ्रॅक्चर झालाय, माझा हात उचलत नाही, फार दुखतो हात माझा, बहुतेक माझ्या हाताचं हाड मोडलेलं असावं. आणि असं म्हणलंय की जर का तू घरात माघारी आलीस तर तुझा कुऱ्हाडीनं पाय तोडीन, तुझा पाय तोडीन अशी मला धमकी दिली आहे. साहेब, मी आता घरी कसं जाऊ? आता या बाबतीमध्ये ह्या पोलीस अधिकाऱ्याने काय कारवाई करायला पाहिजे? केवळ त्या महिलेला या कायद्याप्रमाणे मिळणारं संरक्षण मिळण्यासाठी संरक्षण अधिकाऱ्याकडे किंवा या न्यायालयाकडे अर्ज करायला पाठवून चालणार नाही. या बाबतीमध्ये ज्यावेळी एखाद्या कोणत्याही माहितीवरनं एखादा दखलपात्र अपराध घडल्याचं उघड होत असेल तर त्या बाबतीमध्ये पोलिसांनी दखलपात्र अपराध दाखल करून त्याचा तपास करण्यासाठी या कायद्यातील तरतुदीप्रमाणे कोणतीही अडचण येणार नाही. आता या महिलेच्या बाबतीमध्ये काय काय घडलंय? शिवेगाळ केली, मारहाण केली, मारहाणीमध्ये जबर दुखापत झाली, हात मोडणं म्हणजे जबर दुखापत झाली, आणि पुन्हा धमकी दिली आहे, जर का परत घरामध्ये आले तर पाय तोडीन, धमकी दिली. हे सगळे अपराध काय आहेत? दखलपात्र आहेत. मग पोलिसांच्याकडनं त्या नवऱ्याच्या विरुद्ध दखलपात्र अपराध दाखल केला जाईल आणि त्या अपराधांचा तपास करून त्याला शिक्षा करण्यासाठी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवलं जाईल. पण इथं या महिलेला संरक्षण पुरवण्यासाठी आता त्या पोलीस अधिकाऱ्यानं त्या महिलेला ह्या डोमेस्टिक व्हायलन्स कायद्याची माहिती दिली पाहिजे आणि या संरक्षण अधिकाऱ्याकडे किंवा न्यायालयाकडे तिला जायला सांगितलं पाहिजे. लक्षात आलं की केवळ हा डोमेस्टिक व्हायलन्स हा कायदा अस्तित्वात आला म्हणून पोलिसांच्यावर जबाबदारी आहे. कोणती? एखादा दखलपात्र अपराध घडल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या अपराधाची नोंद करून त्याचा तपास करून न्यायालयामध्ये दोषारोप
पत्र दाखल करणं ही जी पोलिसांची जबाबदारी आहे प्राथमिक, त्या प्राथमिक जबाबदारीला मात्र या कायद्यामुळे कोणतीही बाधा येणार नाही, अडचण येणार नाही. म्हणजे या महिलेच्या बाबतीमध्ये आता दोन्ही कायद्याप्रमाणे कार्यवाही. त्या महिलेच्या तक्रारीवरून तिला मारहाण केली, दुखापत पोहोचवली म्हणून नवऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होईल आणि महिलेला संरक्षण मिळण्यासाठी या कायद्याप्रमाणे हे नमूद केलेले आदेश काढण्यासाठी न्यायालयाकडे तिला अर्ज दाखल करता येईल. अर्जावर मग न्यायालय या प्रकारचे आदेश काढेल. आदेश काढल्यानंतर पालन करणं बंधनकारक आहे आणि जर का पालनाचं या आदेशाचं उल्लंघन केलं तर तो नवरा या कायद्यातील आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून शिक्षेला पात्र ठरेल. हा होता कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाप्रमाणे केली जाणारी कार्यवाही. बरोबर. आता या कायद्यामध्ये पोलिसांची जबाबदारी काय आहे? पोलिसांची जबाबदारी काय आहे बघा, मागाशी काय सांगितलं होतं की पोलिसांच्याकडे ज्या वेळी ही महिला येईल त्यावेळी पोलिसांनी एखाद्या महिलेच्या बाबत कौटुंबिक हिंसाचार घडल्याचं समजल्यानंतर त्यांनी त्या महिलेला काय केलं पाहिजे की या कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाची माहिती दिली पाहिजे. काढण्यात येणाऱ्या आदेशाची माहिती देऊन तिला संरक्षण अधिकाऱ्याकडे पाठवलं पाहिजे आणि दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करायला सांगितलं पाहिजे. दुसरी जबाबदारी काय आहे की एखादा दखलपात्र अपराध उघड होत असेल तर दखलपात्र अपराधाची नोंद करून गुन्ह्याचा तपास करणं, याला कोणतीही अडचण या कायद्याप्रमाणे होत नाही. आणि तिसरं, या कायद्याप्रमाणे ज्यावेळी संरक्षणाकरता न्यायालयाकडून आदेश काढले जातात त्या आदेशाची एक प्रत पोलीस ठाण्यामध्ये प्राप्त होते तेव्हा त्या आदेशाचे पालन होतं किंवा नाही हे पोलिसांच्याकडनं पाहिलं जाईल. 3 प्रकारची जबाबदारी या कायद्याप्रमाणे पोलिसांच्यावर आहे. पुढचा मुद्दा बघूया. इन कॅमेरा किंवा कक्षात सुनावणी घेणं म्हणजे काय. इथं या इन कॅमेरा सुनावणीचा आणि कॅमेराचा काडी मात्र संबंध नाही. ज्यावेळी एखाद्या प्रकरणामध्ये सुनावणी असते त्यावेळी सुनावणीशी संबंधित नसलेल्या लोकांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्या सुनावणीच्या होणारी कार्यवाही बाहेर ऐकू जाणार नाही याची खबरदारी घेऊन ही सुनावणी घेतली जाते. म्हणजे जेणेकरून त्या महिलेला किंवा संबंधित व्यक्तींना आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडता यावं या उद्देशाने अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. म्हणजे ज्यावेळी या कायद्याप्रमाणे कौटुंबिक हिंसाचार घडल्यानंतर महिला दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करते, अर्ज केल्यानंतर त्या अर्जावर जी सुनावणी होते त्या सुनावणीच्या वेळी त्या महिलेनं किंवा नवऱ्यानं जर का अर्ज केला न्यायालयामध्ये की इन कॅमेरा सुनावणी घेण्यात यावी किंवा दंडाधिकाऱ्याला असं वाटलं की इन कॅमेरा सुनावणी घेण्यात यावी तर त्या प्रकरणामध्ये इन कॅमेरा सुनावणी घेतली जाते. म्हणजे त्या कार्यवाहीशी संबंधित नसलेल्या लोकांना त्या ठिकाणी उपस्थित राहू दिलं जात नाही, त्यांना बाहेर काढलं जातं आणि आतलं संभाषण बाहेर ऐकू जाऊ नये याकरता त्या दालनाचे दरवाजे खिडक्या बंद केले जातात आणि मग त्या ठिकाणी सुनावणी घेतली जाते. ही असते इन कॅमेरा सुनावणी. आता यातले कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली आणि कोणते प्रश्न राहिले ते पुन्हा एकदा बघूया. कौटुंबिक हिंसाचार अर्थ समजला, कायदेशीर तरतुदी समजला. तुमच्या बाबत घडला आहे का? घडला तर तुम्ही काय कराल? काय कराल तुम्ही? जर का माझ्या बाबत कौटुंबिक हिंसाचार घडला तर त्याबाबत मी संरक्षण मिळण्यासाठी दंडाधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करेल. नवरा तक्रार दाखल करू शकतो का? संरक्षण मागू शकतो का? नाही. लिव्ह इन बाबत लागू आहे का? हो, लागू आहे. तक्रार कुठे करायची असते म्हणजे संरक्षण कुठे मागायचं असतं? ज्यावेळी कौटुंबिक हिंसाचार घडतो त्यावेळी त्याबाबत आपल्याला संरक्षण हे दंडाधिकाऱ्याकडे मागावं लागतं, पोलिसांच्याकडे नव्हे. पोलिसांचे अधिकार बघितले. तुमच्या समक्ष कौटुंबिक हिंसाचार घडल्यास तुम्ही काय कराल? जर का माझ्या समक्ष कौटुंबिक हिंसाचार घडल्याचं मला दिसून आलं तर मी काय करेन की कौटुंबिक हिंसाचार घडल्याची माहिती मी संरक्षण अधिकाऱ्याला कळवेन आणि मग संरक्षण अधिकारी त्याबाबतची पुढील कार्यवाही करेल. आणि मी माहिती दिल्यामुळं माझ्यावर या कायद्याप्रमाणे कोणतीही कायदेशीर जबाबदारी नसेल. ती माहिती खरी असल्याचं साबित करणं किंवा न्यायालयामध्ये जाऊन मी साक्ष देणं अशा जबाबदाऱ्या माझ्यावर या कायद्याप्रमाणे घालण्यात आलेल्या नाहीत. मला कुठेही साक्ष देण्याकरता बोलावलं जाणार नाही. ती माहिती खरीच आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर नाही किंवा या माहितीमुळं जर का कोणत्याही व्यक्तीला कोणतं नुकसान पोचलं जरी असलं तरी तो व्यक्ती माझ्या विरुद्ध नुकसान भरपाई मागू शकणार नाही. तसं संरक्षण या कायद्याप्रमाणे मला देण्यात आलेलं. म्हणून आपल्याला या 8व्या प्रश्नाचं उत्तर काय सांगावं लागेल की तुमच्या समक्ष कौटुंबिक हिंसाचार घडला तर
तुम्ही काय कराल? साधी गोष्ट सांगायची की सर, याबाबत मी संरक्षण अधिकाऱ्याला कौटुंबिक हिंसाचार घडल्याची माहिती कळवेल. बरोबर. कदाचित यावर पुन्हा पुढचे प्रश्न येऊ शकतात की मग ही माहिती खरी खोटी याबाबत तुमची काही जबाबदारी आहे का? तर तिथं सांगायचं असं की सदरच्या माहिती देण्याबाबत माझ्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर जबाबदारी नाही आणि मी माहिती दिल्याच्या कारणावरनं कोणत्याही प्रकारच्या खटल्याला किंवा कोणत्याही प्रकारच्या दाव्याला मी जबाबदार नाही. ही होते या कायद्याप्रमाणे असणारे हे प्रश्न आणि त्यांची उत्तर. शेवटचे 2 प्रश्न आहेत. अपराध कोणता व शिक्षा कोणती? या कायद्याप्रमाणे न्यायालयानं काढलेल्या आदेशाचं उल्लंघन करणं हा अपराध मानला जातो आणि त्याकरता 1 वर्ष कारावास किंवा 20,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आलेली आहे. इन कॅमेरा चौकशीबाबत आपण पाहिलेलं आहे. असे या कायद्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येतील. विशेषतः महिला डीवायएसपी किंवा PSI या पदांच्या इंटरव्ह्यू करता या डोमेस्टिक व्हायलन्स या कायद्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याकरता हा आपल्याला कायदा चांगल्या प्रकारे माहित असला पाहिजे.